अगदी भरत, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की मागच्या आठवड्यामध्ये देखील कपिल सिब्बलांनी ही जोरदार युक्तिवाद केला होता आणि आज 2 दिवस झालेले आहेत, कपिल सिब्बल आपली बाजू मांडतायत। या कपिल सिब्बलांचा हा सगळा जो युक्तिवाद आहे हा आणखीन किती दिवस सुरू राहील आणि या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी जी आहे ती किती दिवस सुरू राहू शकते या संदर्भात काही अंदाज येतोय का? कारण आपण बघतोय की एकीकडे दर दिवशी काहीतरी नवीन माहिती या सुनावणीतून समोर येते, काही नवीन अपडेट समोर येते, कपिल सिब्बलांनी जी बाजू मांडली आहे ती समोर येते। त्यामुळे आणखीन किती दिवस खरं तर हा सगळा युक्तिवाद म्हणा किंवा हा खटला जो आहे तो सुरू राहू शकतो। नो डाऊट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आतापर्यंत 4 वर्ष झालेत, तारीख पे तारीखच मिळालेली आहे। त्यामुळे आता पुढे काय होऊ शकतं, काय अंदाज बांधता येईल आत्ताची ही सगळी सुनावणी पाहिल्यानंतर? खरं तर स्नेहिल, एक महत्त्वाचा मुद्दा आज या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की घटनात्मक ज्या काही महत्त्वाच्या केस आहेत या सगळ्या केसवरती आजपासून सलग सातत्यानं, आज दुपारनंतरच सातत्यानं या सगळ्या संदर्भात जे काही सातत्यानं जे आहे ती सतत सुनावणी घेतली जाईल, एका पाठोपाठ ही सुनावणी घेतली जाईल, अशा पद्धतीचा हा युक्तिवाद सध्या अशा पद्धतीचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाकडून घेतला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि तोच मुद्दा जो आहे तो आता महत्त्वाचा ठरणार। जर सतत रेग्युलर बेसिसवरती ही सुनावणी झाली, दररोज ही सुनावणी झाली तर या प्रकरणाचा निकाल 1 महिन्यात येऊ शकतो। मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, एक गोष्ट या ठिकाणी नमूद केलेली पाहिजे की 21 जून 2022 ते आजपर्यंत जर आपण पाहिलं तर 12 ऑगस्ट 2026 या 2 घटनांमध्ये अंतर पाहिलं तर 4 वर्ष आणि 2 महिने इतकं अंतर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे सातत्यानं तारीख पे तारीख करत ही सुनावणी आहे, या प्रकरणाचा निकाल आहे आतापर्यंत लांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे खरं तर पुन्हा एकदा तारीख पे तारीख करत हे प्रकरण आणखी पुढे जाणार की या प्रकरणाचा रेग्युलर बेसिसवर सुनावणी घेऊन न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदावर आहेत तोपर्यंतच या प्रकरणाचा निकाल येणार। या 2 गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्नेहिल, काही क्षणासाठी तुम्हाला थांबवतोय आणि आपण बघतोय की या ठिकाणी शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातली सुनावणी जी ती सुरू आहे आणि यावेळेस कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे। ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिब्बल आपली बाजू मांडतायत आणि निवडणूक आयोगावर जो काही युक्तिवाद आणि आरोप करण्यात आलेले आहेत त्यानंतर आता काय नेमकं सुप्रीम कोर्टात घडतं, काय न्यायमूर्ती म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। चैतन्य, नक्कीच आपण बघतोय की शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी सुरू आहेत। आज देखील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निवडणूक आयोगाच्या अधिकारावर कपिल सिब्बल हे खरं तर हल्लाबोल करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निवडणूक आयोगाने केवळ आणि केवळ शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अधिकार कसा निवडणूक आयोग यावर निर्णय देऊ शकतो अशा प्रकारचा देखील हल्लाबोल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आपल्यासोबत पुन्हा एकदा प्रतिनिधी भरत जोडलेले आहेत, आपण भरत यांच्याकडे जाऊया। भरत, सध्या कोर्टात नक्की काय सुरू आहे? कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्यावर न्यायाधीशांकडून काही टिप्पणी येते का? न्यायाधीशांचं काही याबाबत म्हणणं आहे? नक्कीच चैतन्य, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे ते कपिल सिब्बल यांनी आपण आधी ज्यावेळेस ही सगळी चर्चा सुरू होती आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात की कपिल सिब्बल यांनी राजकीय पक्षाची जी कार्यकारिणी आहे, प्रशासकीय रचना आहे, राजकीय रचना, प्रशासकीय रचना, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा अशा पद्धतीने ह्या सगळ्या घटनेचा उल्लेख करत ते शिवसेना पक्षाची जी घटना आहे, शिवसेना पक्षाची जी रचना आहे त्या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते। त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 13 वर्ष निवडणूक आयोगाला पक्षाची दुसरी घटना आहे की नाही हे कसं समजत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता। हा भारताचा निवडणूक आहे की इतर कुठला, अशा पद्धतीचा हा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। जो सर्व राजकीय पक्षांची स्थापना पदाधिकाऱ्यांवर देखरेख ठेवतो, मग ही पक्षाची घटना आयोगाच्या दप्तरी नोंदवलेली नाही हा लंगडा बहाणा कसा देऊ शकतं निवडणूक आयोग, असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एक हुकुमशाही रचना आहे, या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी आयोगासमोर इतर काही नव्हतं का, असाही सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। निवडणूक आयोग इतक्या वर्षांनंतर त्यांना अचानक कसं आठवलं की बाबा ही सगळी सिस्टीम हुकुमशाही प्रवृत्तीची आहे, हुकुमशाहीवादी आहे, असा सवाल जो कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यावरती यानंतर सरन्यायाधीश आणि इतर जे 2 न्यायमूर्ती होते त्यांनी एकमेकांशी चर्चा करायला सुरुवात केली। ही चर्चा करत होते, त्या चर्चेनंतर
त्यांनी पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करण्यासाठी सांगण्यात आलं आणि कपिल सिब्बल यांनी म्हटलं की निवडणूक आयोगाच्या सर्व आदेशाचा त्यांनी या ठिकाणी संदर्भ दिला। त्यामध्ये एक महत्त्वाचा संदर्भ जो आहे तो समाजवादी पक्षाच्या निकालावरचा आहे। समाजवादी पक्षामध्ये जी फूट पडलेली होती अखिलेश यादव विरुद्ध शरद यादव यांच्यामध्ये मुलायम सिंह यादव हे त्यांचे भाऊ असलेले म्हणजे अखिलेश यादव यांचे चुलते असलेल्या शरद यादव यांच्या बाजूने होते आणि त्याच सगळ्या संदर्भातील केसचा मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आणि त्यामध्ये म्हटलं की मुलायम सिंह यांच्या गटाने म्हटलं होतं की अखिलेश यादव यांच्या गटाने बोलवलेलं जे अधिवेशन आहे हेच बेकायदेशीर आहे, परंतु ते प्रकरण पक्षातील फुटीशी संबंधित नव्हतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आणि त्यावरती सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली। ते म्हटले की कोण जिंकलं, मग वडील जिंकले की मुलगा जिंकला। आता त्यावरती कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे। कपिल सिब्बल यांनी म्हटलं की जरी तुम्ही त्यांची बाजू सर्वोच्च मांडली तरी त्यांच्याकडे सुमार 4 लाख प्राथमिक सदस्य होते, आमच्याकडे 19 लाख सदस्य आहेत। सध्या मी त्यावर बोलत नाही कारण की सदस्य संख्येवरती मी या प्रकरणामध्ये सध्या तरी युक्तिवाद करणार नाही, अशा पद्धतीचा मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांनी मांडलाय। कपिल सिब्बल यांनी म्हटलंय समाजवादी पक्षाकडे जर पाहिलं तर 4 लाख प्राथमिक सदस्य होते, आमच्याकडे तर 19 लाख सदस्य आहेत आणि त्यामुळे या मुद्द्यावरती हा मुद्दा कुणाचे जास्त होते कुणाची कमी होते हा मुद्दा या ठिकाणी गौण ठरतोय। त्या आता हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्यानंतर न्यायमूर्ती जॉयमाली बागची यांनी एक टिप्पणी केली। त्यांनी म्हटलं की प्रथम आपल्याला पक्षात फूट पडली आहे की नाही ते पाहावं लागेल। फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षात होऊ शकते परंतु तिचे पडसाद संघटनेत आणि प्राथमिक सदस्यत्वामध्येही उमटू शकतात, असा अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय।